एवढं हॉटेल आहे, मी इथे उपोषणला यांच्या नावाने बोर्ड लावून बसणार. सुद्धा त्या लोकांनी धमकी दिली आहे की यांना बाहेर काढा म्हणून. पर्याय काढते, काय पर्याय देत नाही. सगळं बंद करा, खिडकी फिडकी सगळे बंद करा. कोणी आलेलं नाहीये. आम्ही सगळ्यांच्या बाजूने आहोत, सोसायटीच्या पण तुम्ही शांतपणे विचार करा. जर मराठी माणूस व्यवसायात आउट होत राहील, ऑलरेडी मराठी माणूस व्यवसाय नाही करत, तुम्ही जे बोलत ते तुम्ही सांगतो, तर तुम्ही मराठी म्हणून काय याच्यातनं तडजोड आणि मार्ग काय निघेल तो सोसायटीने काढावा. गैरसमज झाला. गैरसमज कसं झाला माहितीये का? आता मला सांगा, आज आम्ही तिलाच नाही बोलवलंय. हे जेवढे सगळे दुकानदार आहेत त्यांना सगळ्यांना बोलवून त्यांना दाखवून देतोय की तुमचं हे बाहेर आहे, तुम्हाला हे आतमध्ये घ्यावं लागणार आहे. हे सगळे मुद्दे आज सगळ्यांना सांगतोय. बरं, हा शेवटचा जो आहे मिठाईवाला, त्यालाही आम्ही हे सांगायला जात होतो की बाबा तू बाहेर जे ठेवलंयस ते आतमध्ये ठेव. आता मला सांगा, तिथे 10-15 जी माणसं त्यांची गिरायकं होती, त्यांना आम्ही बाजूला म्हणूनच सांगणार ना. त्यांना आमची शिव्या दिल्या नाही, त्यांना आम्ही धमकी दिली नाही. आता मला सांगा, तुम्ही बोलतायत ना मराठी माणसाला तुम्ही सांभाळून घ्या. जर मराठी माणूसच मराठी माणसाचं ऐकत नसेल आणि तो त्याचा गैरफायदा घेत असेल आणि चुकीची चिंतन करत असेल, तर आम्ही कसं गप्प राहणार? बरं, तो भाडोत्री आहे, मालक नाही. बरं, आम्ही त्याला भाडोत्री असून एवढी वर्ष सगळ्या सुविधा दिल्या, सगळ्या गोष्टी, आमचं रिलेशन सुद्धा चांगलं होतं. पण आता तुम्ही प्रत्येक गोष्टीला आम्हाला तुम्ही इग्नोर करतायत. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. काल मनवेलपाड्यातील साई रॉयल संकुलमध्ये आपल्याला गदारोळ पाहायला मिळाला. खरं तर मराठा सम्राट हॉटेल हा गेल्या 10 वर्षापासून लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. या संदर्भात हॉटेल मराठा सम्राट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी बातमी कव्हर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलो होतो. ज्या वेळेला आपण तिकडे बातमी कव्हर करत होतो त्यावेळेला सोसायटीचे पदाधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हॉटेल मराठा सम्राटचे जे ग्राहक होते त्यांच्याबरोबर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला हॉटेल मराठा सम्राटच्या ज्या मालक आहेत त्या अग्रेसिव्ह झाल्या, आक्रमक झाल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आपण सोसायटीत गेलो, सोसायटीच्या लोकांच्या देखील समस्या आपण जाणून घेतल्या. हॉटेल मराठा सम्राट हा गेल्या 10 वर्षापासून त्या ठिकाणी व्यवसाय करतोय. या सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत ते देखील मराठी आहेत. आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊया की हॉटेल मराठा सम्राटच्या मालकांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्याचबरोबर सोसायटीतील जे पदाधिकारी आणि रहिवासी आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. पाहूया या संदर्भातली टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी. उद्या बंद करते. या सोसायटीने मला रस्त्यावर आणलाय. एवढं हॉटेल आहे, मी इथे उपोषणला यांच्या नावाने बोर्ड लावून बसणार. ओनरला सुद्धा त्या लोकांनी धमकी दिली आहे की यांना बाहेर काढा म्हणून. पर्याय काढते, काय पर्याय देत नाही. सगळं बंद करा बोलतात, खिडकी फिडकी सगळे बंद करा. आता लोकांना दमदाटी करून गेले. ही जागा पण सोसायटीच्या अंडर येते का? सांगा बरं. पब्लिकने दुकानाच्या समोर नाही उभं राहायचं तर कुठे उभं राहायचं? जरा बायकाला दम देऊन गेले ती लोक. सगळे आहेत उभे इथे, सगळे उभे. एकाला एक नाही. माझा गुन्हा काय आहे? मी स्वस्त जेवण विकून चांगलं विकते. हा काय करते मी? स्वस्त जेवण विकते, स्वस्त दरात विकते. बाकी मी काय केलं मला सांगा. माझा गुन्हा काय आहे? या सोसायटीने मला रस्त्यावर आणण्याचा विचार केला. काय मी केलं मला विचारा. मला फक्त सांगा माझा गुन्हा काय आहे? काय एवढ्या 19 बायका माझ्याकडे कामाला आहेत. 19 बायकांचं काय होणार आहे? रस्ता निकालो. ये रास्ता निकालो. इधर से रास्ता है, इधर से जाने आने का रास्ता है ये पूरा. उधर भरता उसके वजह से सब. हे देखो हे बघा, सुनो ऐका, इकडे मराठी बाई व्यवसाय करते म्हणून त्यांनी 8 वर्ष अडवलं नाहीये. 10 वर्ष ऐका, असे काय 10 वर्ष. पण माझी इच्छा अशी आहे की हा जो काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, सोसायटीला जर त्रास नाही झाला पाहिजे आणि त्या बाईचा पण रोजंदार चालेल असा एक मार्ग काढा. सोसायटीला त्रास नाही झाला पाहिजे. कारण बघा, आपली मराठी माणसं
व्यवसायात नसतात. हेल्प करा हो, तिथं. साहेब. मार्ग निघतोय. आम्ही काय सांगितलं, आम्हाला सांगितलं. बंद नाही करायचंय. मार्ग करा. ती सामान्य माणसं मालकाची बोला. तुम्ही बरोबर बोलताय. बोललो तो 10 वर्ष काय झाला त्याला माझी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे, तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो मालकाशी बसून सॉल्व्ह करा. त्या सोसायटीच्या अंगावर तेल उडतंय, गाड्यांवर तेल उडतंय, तर कोण पण ते हायजेनिक आहे, कोणाकडे उपास आहे, ते सगळं ठीक आहे. पण आपली एक मराठी माणसं शक्यतो महिला व्यवसायात नसतात, आहेत तर तिला समजून त्यांचं म्हणणं काय माहितीये, त्यांचं म्हणणं काय होतं ऐका, मी काय सांगतोय, त्यांचं म्हणणं काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली काय झालं ते पण मी तुम्हाला सांगतो. आपल्याला त्यांनी काल एक व्हिडिओ होता, तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला होता, बरोबर आहे. आता मराठा हॉटेल हा का आज चालू झालेला नाही, बरोबर आहे. त्यात काय लोक काय म्हणतात की आपला मराठी माणूस व्यवसाय करत नाही, बरोबर आहे. पण जर मराठी माणूस व्यवसाय करत असेल तर त्याला मराठी माणूसच खेचतो, हे काय नवीन नाही. ऐका ना, मी काय अरे मला सांगा, अरे माझं पहिलं ऐकून द्या ना. पहिला मी काय एक मिनिट माझं पूर्ण करू द्या, मग तुम्ही बोला. मग आपल्याला काय माहितीये, कॉन्ट्रोवर्सी नाही होणार. तुम्ही काय बोलतो ते मला कळेल आणि मी काय बोलतो ते तुम्हाला कळेल, बरोबर आहे. तर आपण आलो आणि तेवढ्यातच ते मालक आहेत ना ते देखील आले, बरोबर आहे. तर त्या मालकाने त्यांना काय सांगितलं की सध्या ही खिडकी बंद करा, उद्या 11 वाजता किंवा 7 वाजता मीटिंग करून मी याचं काहीतरी सोल्युशन काढ, बरोबर आहे. आम्ही तिथेच थांबलो होतो, आम्ही 5-6 पत्रकार आलो होतो बातमी कव्हर करायसाठी, पण एक्साइटेड बातमी आम्ही कधी दाखवत, बरोबर. ऐका ना पहिलं माझं पूर्ण, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही तिथे आलात, तुमचं काहीतरी मी पण ऐकलं नाही, तुमचं आणि त्या तिकडे जे कोणी उभे होते कस्टमर त्यांचं काहीतरी बोलणं ती बाजू मांडली आहे, बरोबर की नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जाणीवपूर्वक हे सगळं करता, तर तुमची बाजू काय ती पण सांग. ऐका हो, ऐका, हो. आम्ही त्यांना बोलवलं काल, आम्हाला एक्झॉस्ट फॅन नकोय आणि विंडो नकोय, हो. बंद पाहिजे. हो. हा? हो. आणि त्यात ते पोटला आहे ना, हो. तिथे खुर्ची नाही पण माणसं नाही पाहिजे, खाली उभे राहा तुम्ही. खाली उभे राहा. तुमचा ऑर्डर घ्यायला माणूस खाली ठेवा, हो. आमचा काय प्रश्न नाही, बरोबर आहे. थोडं होतं ना आपली हो. बस. हो. इलिगल पण आहे ना, हो. उद्या काय स्फोट झाला कोण जबाबदार आहे सांगा. बोलून सविस्तर सांगितलं. हो. ओके, हो. पुन्हा येऊन दाखवलं इकडे बघा तुमच्या हॉटेलमुळे किती आम्हाला त्रास झाला किंवा किती गाड्यांना ऑइल उडालं आणि किती लोकांना तिकडे त्रास होतो. तर ते आम्हाला हे बोलले की ठीक आहे, आम्हाला फक्त 1 दिवस द्या, मी आमच्या मालकांना बोलवते, मग आपण बोलू आणि आपण ठरवू. त्यानंतर त्यांनी 26 तारखेला दुकान बंद ठेवलं. ओके, कारण 27 तारखेला त्यांनी परत काल चालू आणि परत त्यांनी तेच केलं जे त्यांनी आम्ही त्याला सांगितलं होतं, खिडकी बंद ठेवा. त्यांनी काय बंद ठेवली नाही, तसंच एक्झॉस्ट चालू ठेवला, तसंच सगळं काय केलं. त्यामुळे मग आज शेवटी ते मालक आले, कारण त्याला मी त्यांना सांगितलं बाबा तुम्ही असंच पुन्हा केलं नाही. आज ते मालक आले, तरीही आज त्यांनी दिवसभर खिडकी चालू ठेवून, एक्झॉस्ट फॅन चालू ठेवून सगळंच हॉटेल चालू ठेवलं. चिमणी लावायची आहे, बरोबर आहे. ते आम्हाला का सांगणार, ते होणं नाहीये, बरोबर. मालक आम्हाला मालकाने सांगितलं पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. मालक आज आले, बरोबर आहे. आम्ही काय तिकडे तुमच्यासाठी आलो नव्हतो, आम्ही त्या दुसऱ्या दुकानाकडे गेलो, बरोबर आहे. तुमचे जे कोण कस्टमर असतील त्यांना मग काय थोडे बाजूला आम्हाला पुढे जायचं, कारण तो त्रास आम्हाला गेली 10 वर्ष होतं, आम्ही तरीही काय बोललो नाही. आणि आमचा हा पण उद्देश नाहीये की त्यांचं हॉटेल बंद व्हावं, मराठी माणूस बरोबर व्हावा हे आम्हाला पण वाटतं, बरोबर. मी तुम्हाला हे सांगतो. म्हणतात की हॉटेल किनारा किंवा अजून जे काय आहे त्याच्याबद्दल पण आम्ही ऑलरेडी कंप्लेंट दिलेली आहे, दिलेली आहे कंप्लेंट, आमच्याकडे सगळं लेखी आहे ऑलरेडी. आम्ही ह्यांना पण किती 6 वर्ष 2 वर्षापूर्वी पण सांगितलं होतं की धमक्या कोण देत आहे, आम्ही सोसायटीवाले देतोय का ती देते आम्हाला. तरी तुम्ही बघितलं असाल त्यांची लँग्वेज काय होती. आता जसं साहेब बोलले की 16-17 कुटुंब राहत आहेत, बरोबर आहे. त्यांच्या पोटामनाचा विषय आहे. गेली 10 वर्ष त्या सोसायटीमध्ये 20 फॅमिली आहेत, त्यांनी सहन केला. वाले आणि जेवढे आहेत त्या लोकांना होतो. मग आम्ही यांना काय उत्तर द्यायचं तुम्हीच सांगा. जर ते आमचं ऐकतच नसतील, या लोकांनी सांगितलं बेसिकली असं आहे, जर त्यांच्याकडे नॉर्मल जे परमिशन्स लागतात फूड अँड हेल्थ डिपार्टमेंट मधनं, जर ते नसतील त्यांच्याकडे तर डेफिनेटली आता तुम्ही आहात तर तुम्ही शुड टेक सम. बातमी आपण पाहिलीत, विषय काय आहे तो देखील आपल्याला कळलेला आहे. याच्यातून दोन्ही गटांकडून एक चांगला विचार करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी हॉटेल सम्राट सुरू आहे त्या किचन मध्ये हॉटेल सम्राटच्या वतीने एक ऍडजस्ट फॅन लावलेला आहे आणि आपण बातमीच्या माध्यमातून हे देखील सत्यता तपासलेली आहे की त्या ऍडजस्ट फॅन मुळे येण्या जाणाऱ्यांना त्रास होतोय आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला सोसायटीतील रहिवाशांनी सांगितलेली. असं असताना हॉटेल ज्या ठिकाणी सुरू आहे हे दुकान भाड्याचं असून हॉटेलच्या मालकाची काय भूमिका आहे हे देखील महत्वाचं आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये
हॉटेलचे मालक आणि ज्यांचं दुकान आहे ते, सोसायटीचे पदाधिकारी, सोसायटीचे सदस्य हे मिळून काय निर्णय घेतील हे देखील पाहण्यासारखं ठरणार आहे. हॉटेल मराठा सम्राट हे गेल्या 8 वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे. चांगल्या प्रकारची सर्व्हिस हॉटेल मराठा सम्राटच्या माध्यमातून लोकांना मिळते. त्याचबरोबर या काही गोष्टींचा तिथल्या राहणाऱ्या रहिवाशांना त्रास देखील होतोय, हे देखील तितकंच सत्य आहे. परंतु हॉटेल मराठा सम्राट यांनी थोडीशी समंजसची भावना घेतली तर कुठेतरी सोसायटीच्या रहिवाशांना जो काही त्रास होतोय तो त्रास देखील टळेल. असं असताना हॉटेल मराठा सम्राट आता काय भूमिका घेईल हे पाहण्यासारखं ठरेल. त्याचबरोबर सोसायटीचे पदाधिकारी आणि सोसायटीचे सदस्य, सोसायटीचे रहिवासी काय भूमिका घेतील हे देखील पाहण्यासारखं ठरेल. कारण हॉटेल मराठा सम्राट मध्ये 18 भगिनी काम करतात. आता हॉटेल मराठा सम्राट जर का बंद झाला तर त्या 18 जणांचं कुटुंब कुठेतरी उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच असं म्हटलं जातं की मराठी माणूस व्यवसाय करत नाही, परंतु मराठी माणूस व्यवसाय करत असताना त्याला खूप समस्यांना सामोरे जावं लागतं. या संदर्भातला दुसरा पार्ट देखील आपण लवकरच रिलीज करणार आहोत. कारण सोसायटीच्या लोकांना जो काही त्रास आहे तो देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. खरंच वसई विरार शहरामध्ये या रहिवाशांच्या वतीने भांडणारा कोणतरी आहे का? खरंच अगोदरच्या बिल्डरने वसई विरार शहर भकास केलाय का? कशा पद्धतीने इकडचे रजिस्ट्रार काम करतात हे देखील या बातमीच्या माध्यमातून आपण आपल्याला सांगणार आहोत. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने नेहमीच आपण सत्याची बाजू तपासत असतो. त्या ठिकाणी आपण गेलो असता त्या ठिकाणी गदारोळ झाला, रहिवाशांनी देखील आपली बाजू मांडलेली आहे आणि काही गोष्टींचा त्रास रहिवाशांना होतोय हे देखील तितकंच सत्य आहे. या सगळ्या प्रकरणात आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.